नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आज 31 डिसेंबर 2020 आणि या 31 डिसेंबर 2020 म्हणजे इंग्रजी वर्ष 2020 या वर्षाला निरोप देताना बऱ्याच लोकांची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि असं असताना एक या वसई परिसरामधलं एक दानशूर किंवा एक म्हणता येईल की सामान्यांचा कलवाडा असणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आता तुमच्यासमोर या व्हिडिओत दिसणारे किसन लोखंडे. कारगिल युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता. फ्रंटवर लढताना पायाला गोळी लागली आणि मग ते पुढे इंटेलिजन्स कॉप डिपार्टमेंटला होते. काही वर्षाची सेवा केल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि आलेला संपूर्ण पैसा हा गोरगरिबांच्यासाठी त्यांनी वाहिला. भालवली, वसईजवळील भालवली येथे त्यांनी जागा खरेदी करून तिथे आश्रमाची, हा आश्रम म्हणतात म्हणजे हे एक निराधार लोकांचं एक आश्रयस्थान आहे. आश्रम ही दिली त्यांनी संज्ञा ही खरोखरीच संयुक्तिक आहे. निराधार, अपंग, अधू ह्या लोकांना एक आपल्या आधाराचं स्थान म्हणजे हे मानवतेचं मंदिर त्यांनी भालवलीला उभारलेलं आहे. आणि या मानवतेच्या मंदिरामध्ये उभारताना त्यांनी माणसातला देव बघितला आणि ह्या समोर दिसणाऱ्या देवालाच ह्या निराधार लोकांनी आपला देव मानला. आज तिथे जवळजवळ 182 लोक त्या आश्रमामध्ये राहतात. त्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सोयी या सगळ्या निःशुल्क दिल्या जातात. आणि हे करत असताना की आजच्या समाजामध्ये एक दिसणारी एक फार मोठी व्याधी म्हणजे एक व्यसनाधीनता, नशामुक्ती केंद्रही तिथे चालवलं जातं. आणि हे चालवताना एक आपण सामाजिक बांधिलकी हे त्यांच्या किसनराव लोखंडे यांच्या परिवाराने बांधलेले आहे. आणि तिथे भालवलीला 106 वर्षाची त्यांची आई तिकडे आश्रम ती ठाण मांडून बसलेली असते. आईंचं कौतुक करा तेवढं फार कमी आहे. तिकडल्या सगळ्या लोकांना ती एक माऊली आहे. त्यामुळे तिचं सगळे लोक तिकडे ऐकतात, प्रेमाने सगळ्यांना तिकडे वागवते. आणि अशा रीतीने तिथे आई असताना बाकी कार्यकारी भार किसनराव लोखंडे आणि त्यांचे सुपुत्र शुभम लोखंडे हे सांभाळत असतात. दिवसातल्या 24 तासापैकी 16-18 तास सतत सकाळी 5ला उठून ते रात्री 12 वाजेपर्यंत या कामी त्यांचं आयुष्य त्यांनी वाहिलेलं आहे. त्यांचं कुटुंब या कामी येतं. आणि असं असताना हा जो रथ वाहताना हा जो यज्ञ त्याने पेटवला आहे ह्याच्यामध्ये आपण सर्वांनी एक आहुती द्यावी असं मी तुम्हाला आवाहन करेल. या आश्रमाच्या बद्दलच्या मूळ संकल्पना त्याने तो कसा कार्यान्वित केला आणि आता पुढे कसं नेतात त्यांचे प्लान्स आहेत याबद्दल आता आपल्याला किसनराव लोखंडे आपल्याला ही सगळी माहिती विशद करतील. सर, याबाबत तुम्ही थोडी आपला तो भालवलीचा मराठा लाईफ फाउंडेशनचा जो आश्रम आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. नमस्कार सर. जे आपण जे बोलला मी त्याच्या योग्य आहे नाही मला माहिती नाही, पण आज जे मी कार्य करतो आहे हे मी 20 वर्ष आर्मीमध्ये देशसेवा केली आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जो आश्रम उभा केला, आर्मीत जेवढी मी पुंजी मिळाली ते मी पूर्ण त्याच्यामध्ये लावून आज गेल्या 14 वर्षापासून हे सेवा करतो आहे. आज आश्रममध्ये 182 अनाथ आहेत. वेगवेगळ्या एरियातून पोलीस स्टेशनने दिलेली वेगवेगळे प्रकारची माणसं आहेत. त्याच्यात गतिमान, मतिमंद, अपंग, दिसत आंधळी आणि अशा प्रकारची माणसं आहेत. त्याच्यामध्ये काही बिमारी आहेत. अशा माणसाला आम्ही त्यांचं संगोपन करतो. आम्हाला बी खुशी वाटते. ही आमच्यापेक्षा आमची आई जास्त सेवा करते. 106 वर्ष वय असताना 24 तास त्यांची तिथं राहून सेवा करते. आणि फावल्या वेळात आम्ही थोडं जातो. सगळं टोटल मॅनेज करून आम्ही 182 जणांना व्यवस्थित संगोपन करतो. आणि त्याच्यातील 350 माणसांना आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोचवलं आत्तापर्यंत. आणि 132 माणसं तिथं ऑफ झाले आहेत. त्यांचा आम्ही अंत्यसंस्कार केले. त्यांना त्यांच्या जेवढी फॉर्मॅलिटी त्यांच्या रिवाजाप्रमाणे ते पूर्ण केलेले आहेत. आणि 400 करीब नशामुक्त करून त्याला त्यांच्या कुटुंबात तुबारा त्यांचे लाईफ जगण्यासाठी आम्ही तयार करून पाठवलेत. ही सेवा ईश्वर सेवा आहे ही समजून आम्ही करतो. आणि ज्यांचं कुणी नाही त्याच्यासाठी आपला आश्रम सदैव जागृत असतो.
आता आश्रममध्ये 2020 तर आमच्यासाठी फार क्रिटिकल गेला, पण काही त्याच्यातून मी काही दानशूर अन्नदाताने आम्हाला एवढी मदत केली, त्यामुळं आम्हाला थोडी चंच भाजू शकले नाही. आणि शासनाकडून बी मदत भेटली आणि वारंवार विचारत होते की तहसीलदार साहेब, आमचे राशनचे कापसे साहेब ह्यांनी बी मदत केली. त्यामुळं आम्हाला ह्या पिरियडमध्ये बी असं भासलं नाही की एक कोरोनामध्ये सगळं लॉकडाऊन असून तरीसुद्धा आम्ही आश्रम चालू ठेवला. आज कोरोनाच्या पिरियडमध्ये आम्ही कमीत कमी 32 जणांना ॲडमिशन देऊन त्यांचं संगोपन केलं. त्याच्यामध्ये 2 तर हँडिकॅप होते, त्यांचा पाय काटण्यापर्यंतची वेळ आली ती. गँग्रीनमुळं त्यांचे नसते पायाला हड्डे राहिल्या होत्या. अशा बऱ्याच केसेस आम्ही ह्या 8 महिन्याच्या पिरियडमध्ये हँडल केल्या. आणि दुसरं आता त्यांच्या राहण्यासाठी, आता पावसामध्ये एवढा पाऊस होतो की तिथं मग आम्ही बनवले पत्र्याच्यामध्ये. त्यामुळं तिथं आणि उन्हामध्ये बी जास्त उन्हाळा, प्रत्येक तिन्ही ऋतूचा एवढा त्रास होतो. पण तरी पण मी आणि आमचे मित्र ह्यांना बोललो मी थोडं बिल्डिंगसाठी, पण बिल्डिंगशिवाय पर्याय नाही. कारण बिल्डिंग बनवली तर व्यवस्थित त्यांना आम्ही सांभाळू शकू, हॉस्पिटल काढू शकू आणि त्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे करू. त्यासाठी आपल्याकडून थोडा तरी मदतीचा हात मिळावा हे 2021साठी मी निवेदन करेन. आणि सगळ्यांना मित्रांना सांगेन, तुम्ही एक बार आश्रमला व्हिजिट करा. जे बी तुमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी सिमेंटच्या रूपाने देऊ शकता, पत्र्याच्या रूपाने देऊ शकता, लोखंडाच्या रूपाने देऊ शकता. तुम्ही ते कार्य बघा, त्याच्यामध्ये मदत करा. आणि जे बिल्डिंग बनवणार आहेत त्याच्यासाठी थोडाफार तरी सहयोग करायचं एक आम्ही विनंती करेन. आणि हे कार्य देवाचं आहे आणि आपण करतच आहे आणि तुम्ही सुद्धा सहभागी व्हा, हीच माझी ईश्वरचरणी आणि तुमच्या चरणी विनंती असेल. या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मंदिरं, गुरुद्वारा, मशिदी आणि चर्चेस बंद होते, तेव्हा पण भालवलीचा आश्रम या निराधार निराश्रित लोकांसाठी खुला होता. आणि त्याला त्यांच्या हाकेला ओढ देण्यामध्ये किसनराव लोखंडे यांचा परिवार सदैव तयार असतो. मग ते रात्रीचे 2 वाजलेले असो किंवा कोणी असो. एवढंच नाही तर काही सामाजिक संस्था म्हणजे लायन्स क्लबच्या माध्यमातूनही किसनराव लोखंडेने या पदपथावर झोपलेल्या निराधार लोकांना ब्लँकेट्स आणि स्वीट्स वगैरेचं वाटप नेहमीच करत असतात. आणि हे जे त्यांचं दातृत्व गुण आहे, याचा एक फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपण प्रत्येकाने काहीतरी मदत केली पाहिजे असं मला वाटतं. हा जी बिल्डिंग बांधण्याचा फार मोठा प्रकल्प आहे, याला बराच खर्च येणार आहे. आणि एक ह्या यज्ञामध्ये आपण एक आपल्या थोडी आर्थिक मदतीची समिधा अर्पण करावी. आणि अशा रीतीने एक निराश्रित लोकांसाठी एक आपलं घर, एक मानवतेचं मंदिर, असं एक चांगल्या प्रकारची बिल्डिंग, सगळ्या चांगल्या सोयीने असलेली तिथे भालवलीला बांधण्याचा मानस आहे. आणि अशा कामाला पुन्हा एकदा आपल्यासारख्या दानशूर लोकांची मदतीची अपेक्षा आहे. ह्या मदतीबाबत आता जसं लोखंडराव साहेबांनी सांगितलं की आपण वस्तू स्वरूपामध्येही मदत देऊ शकता किंवा एक आर्थिक मदतही देऊ शकता. आर्थिक मदतीकरता बँक डिटेल ह्या पोस्टच्या अंतर्गत मी देतो आहे. तसंच हे तुम्ही आर्थिक मदत केली असताना तुम्हाला ATG खाली ही डिडक्शन मिळू शकेल. हे एक आहे त्याच्यामध्ये. सगळे शासकीय पुरस्कार नियम काटेकोरपणे पालन केलं जातं. आणि अशा या संस्थेला एक फार गाजावाजा न करता आपण बरं आणि आपलं काम बरं, मानवसेवा हीच ईश्वर सेवा, माणसामध्ये देव बघणाऱ्या या व्यक्तीला आपण नक्कीच सहकार्य करणार अशी मला खात्री आहे. या 2021च्या या पूर्वसंध्येला मी तुम्हाला मराठा लाईफ फाउंडेशनच्या वतीने आणि किसनराव लोखंडे यांच्या परिवाराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या वर्षामध्ये लवकरात लवकर ह्या बिल्डिंगचा प्रकल्प पूर्ण होऊन तिथे असलेल्या या देवाच्या लेकरांना एक चांगलं राहण्याचं ठिकाण आणि निवासाचं ठिकाण मिळेल अशी अपेक्षा मी करतो आहे. धन्यवाद. मी दिलीप राऊत आपली रजा घेतो आहे. धन्यवाद. थँक्यू सर, बहुत बहुत आभार. नमस्कार मंडळी, मी दिलीप राऊत. या समाजामध्ये विविध सामाजिक संस्था काम करत आहेत आणि त्याच्यापैकी इथे हे भालवलीला वसईजवळील मराठा लाईफ फाउंडेशन ही एक अशी संस्था आहे. किसन लोखंडे, शुभम लोखंडे आणि त्यांच्या मातोश्री
वत्सला लोखंडे ह्या 106 वर्षाचा हा इकडे एक भालवलीला आश्रम चालवतात. हा आश्रम म्हणजे खरोखरीच हे नाव दिलेलं संयुक्तिक आहे. ओल्ड एज होम आहे हे आणि अपंग आहेत, लहान मुलं आहेत, बेघर आहेत, निराधार आहेत. या सगळ्या लोकांना एक सहानुभूतीचं एक आपलं मायेचं घर म्हणून लोखंडे यांनी इथे हे सोय केलेली आहे. लोखंडे हे एक कारगिल युद्धातले योद्धे आहेत, इंटेलिजन्स कॉप, आणि त्यांनी आपलं जे निवृत्तीनंतरचा घेतलेलं जे संपूर्ण एक योगदान या कामी लावलं आणि विविध संस्था आणि लोकांच्या मदतीने हा रथ आज चालवला जात आहे. या ठिकाणी विविध संस्था, विविध कार्यकर्ते नेहमीच येत असतात आणि विविध प्रकारचं डोनेशन किंवा आपल्या रीतीने जी काय मदत करता येईल ती नेहमीच करत असतात. शासकीय संस्था पण याला मदत करत असतात. तर अशा रीतीने आज ह्या 27 डिसेंबर रविवार रोजी यूथ फाउंडेशन बोरिवली यांची हा ग्रुप इथे आलेला आहे आणि त्यांचे हे तरुण कार्यकर्ते एक सोशल कमिटमेंट म्हणून आज इथे येऊन आज एक ब्लँकेट्स आणि इतर गोष्टी वाटण्याचं एक चांगलं काम या निराधार आणि सगळ्या या आश्रमवासियांना करणार आहेत. हा एक चांगल्या तरुण पिढीने घेतलेला हा एक चांगला आदर्श इथे आपल्याला पाहावयास मिळेल. नाहीतर नाक्यावरती बसून आणि इतर चेष्टा करून की राजकीय पक्षांची डोकी भडवून त्यांची विघातक शक्तीकडे त्यांचं परिवर्तन करण्यामध्ये बरेच विघातक शक्ती तयार असतात. पण हे स्वतःहूनही हे कॉलेजमधले तरुण आपले एक संघटना स्थापन करून तळागाळातील लोकांना आणि वंचितांना कशी मदत करता येईल याचं एक उदाहरण आता आपल्यासमोर दिसेल. बोरिवलीचं यूथ फाउंडेशनचा ग्रुप आज या भालवली आश्रमामध्ये सकाळपासूनच आलेला आहे आणि येताना त्यांनी काय काय आणलं आहे, ही संपूर्ण ब्लँकेट्स आणले, चॉकलेट्स आणले आहेत तिकडल्या सगळ्या लोकांसाठी आणि एक सोशल कमिटमेंटचा ह्या तरुण लोकांनी मुलांनी ठेवलेला चांगला आदर्श तरुण मुलांनी फॉलो करायला पाहिजे आणि एक चांगली विधायक शक्ती या तरुणाची ह्या कामी लागली ह्याच्याबद्दल मला आनंद वाटतो. आता आपल्याकडे या यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अर्पित ककाडिया समोर आहेत. अर्पित, आपको ये जो आप काम कर रहे हैं उसके बारे में क्या लगता है? एक्चुअली हम लोग का मेरा फाउंडेशन स्टार्ट किया है. अभी हम लोग समझो 100 लोग हैं. हम लोग हर मंथ ऐसे चैरिटी ड्राइव्स करते रहते हैं. लाइक कोई ना कोई अलग अलग जगह पे, जैसे हमने पहले 2 जगह पे रोड पे रहने वाले लोगों को खाना बांटा था. फिर अभी हम लोग ब्लैंकेट कर रहे हैं. उसके पहले हमने दिवाली का अवसर था तो 2000 प्लस कपड़े बांटे हुए थे हमने. तो मेरे को लगता है कि सबको थोड़ा थोड़ा सोशल वर्क करते रहना चाहिए. हम लोग अभी संडे को करते हैं, सबके लाइफ में काम रहता है, सब जॉब पे जाते हैं, हमको भी पता है, सब अच्छा खासा इनकम करते हैं. मतलब मेरा मानना है कि समझो 100 रुपया भी कमाते हो तुम लोग तो समझो 2 तो 2 रुपया तुम लोग को एज अ चैरिटी कहीं ना कहीं देना चाहिए. मतलब कैसे भी करो तुम लोग, किसी को पैसा नहीं देता, खुद तुम लोग जाके करोगे, उनका जो स्माइल रहता है मतलब देखने का वो आनंद ही अलग रहता है. कुछ बहुत मज़ा आता है. मैं तो जो चाहूँगा कि ऐसे ही सब लोगों को खुद का कुछ ना कुछ करते रहना चाहिए और हो सके इतना हमें सपोर्ट करते रहना चाहिए. धन्यवाद अर्पित, आपके विचार प्रशंसनीय है और ऐसे ही जो आपने बोला है कि आपका जो कुछ आप आमदनी करते हैं उसमें से कुछ न कुछ हिस्सा ये भगवान को जो देने का है वो ये इसी संस्था के कारण देने से अच्छा है, ताकि मंदिर में के पेटी में हुंडी में डालने से या ऐसा लोगों को जो आप डोनेशन देंगे, आपके लोगों उनके लोगों की मदद करेंगे, वो तो भगवान के पास डायरेक्ट एंट्री जाएगा. आणि आता अर्पितने सांगितल्याप्रमाणे मला विदा करंदीकरांची कविता आठवते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. खरोखरीच हे देण्याचं सुख फार मोठं असतं आणि त्याच्यानंतर मिळालेला हा अपूर्व आनंद फार मोठा असतो. ही सोशल कमिटी या तरुणांची खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे. यूथ फाउंडेशन बोरिवली यांचे व्हाईस प्रेसिडेंट तनय ओरा आपल्यासमोर आहेत. ह्या एवढ्या यंग एजमध्ये ही सोशल कमिटमेंट ह्या तरुणांनी घेतलेली आहे. हे एक चांगलं त्यांचं कौटुंबिक वातावरण आणि हे एक चांगल्या आदर्शाचं हे एक आपल्याला दर्शन होतं आहे. काही करता करता ह्या समाजाचं आपण काय देणं लागतो हे फार महत्त्वाचं आहे. देवळात देव आहे का माहीत नाही, पण त्यांनी हा माणसातला देव बघितलेला आहे आणि त्या माणसातल्या देवाची सेवा करण्यात हे लोक हे तरुण आता धन्यता मानत आहेत. सकाळपासून इथे येऊन प्रत्येक महिन्याला जी काही वर्गणी काढून पैसे काढून गोळा करून हे नेहमीच मदत करत असतात. आताच आपल्याला त्यांच्या प्रेसिडेंटने सांगितलं
तन्मय, आपको इसके बारे में क्या कहने का? एक्चुअली हम लोग ने ये फाउंडेशन अगस्त में स्टार्ट किया था। हमारा मोटिवेशन यही था कि जैसे लोग हैं मतलब ऑर्फनेजेस, वो लोग की उधर की परिस्थिति ख़राब रहती है, तो हम लोग को हेल्प करना था कैसे भी, मतलब क्लोथ्स दे के, एजुकेशन किट्स दे के, फूड दे के, वो लोग के चेहरे पे स्माइल आने हम लोग को देखनी थी। और हम लोग ने हमारे फ्रेंड्स फैमिली सबसे हेल्प मांगी, सब ने हेल्प की, सब ने मतलब एंथुजियाज़म से सब ने हेल्प की और सब ने पार्टिसिपेशन भी किया। हम लोग का इतना बड़ा ग्रुप बन गया। अभी हम लोग मंथली चैरिटी ड्राइव्स करते हैं और जैसे हम लोग का मतलब ड्यूरेशन बढ़ रहा है, हम लोग बड़ा बड़ा प्लान कर रहे हैं, जैसे ज़्यादा ऑर्फनेजेस, ज़्यादा ओल्ड एज होम्स और वैसे। तो हम लोग का यही गोल है कि जब तक हो सके हम लोग को सोशल वर्क करना है, जितने भी बिज़ी हो, जितने भी कम लोग हो, जितने भी पैसे हो, हमें सोशल वर्क करना है मंथली हमारी कैपेसिटी में। बहुत खूब तन्मय। आई थिंक आप लोगों ने ये जो मैं हमेशा बोलता हूँ कि कोरोना का क्या होगा, तो कोरोना जो है इट हैज़ गिवन अस अ लॉट ऑफ टीचिंग्स। कि मैं तो हमेशा एक इलेक्ट्रॉनिक सर्वे कर रहा हूँ अभी कि कोरोना वेदर इट्स अपॉर्चुनिटी और द कर्स। जो कर्ज है वो तो रहेगा ही, लेकिन एक कोरोना ने बहुत सारे चेंजेस मानव के हित संबंध में और विचार सरणी में डाला है। बहुत सारे लोग ऑन देयर ओन दे आर हेल्पिंग अदर्स एंड एक अच्छा प्रभाव ये जो हो रहा है। अभी आपके सामने बोरिवलीच्या यूथ फाउंडेशनची आणखी एक तरुण कार्यकर्ती हिमांशू जोदिया आज सकाळपासूनच या ग्रुपमध्ये या ग्रुपबरोबर आलेली आहे आणि एक ग्रुपचं एक चैतन्य म्हणून ती इथे वावरत असते। अशा रीतीने आज हिमांशीला का वाटतं ते आपण विचारू। Introduce yourself. My name is Himanshi and we all are college students and और हम सोशल सर्विस करते हैं ताकि हम दूसरों को भी हैप्पी रख सके, जैसे हम लोग हैप्पी होते हैं। सबके फेस पे स्माइल लाने के लिए हम सब वर्क करते हैं। दॅट्स नाईस हिमांशू। सी हे सगळे कॉलेजचे विविध कॉलेजमध्ये विविध स्तरावरती आणि विविध वर्षाला प्रत्येक वर्षाला शिकणारे तरुण आहेत आणि कॉलेजचं जसं अभ्यासाचं त्यांना टाईम टेबल सांभाळावं लागतं, ट्युशनचं सांभाळावं लागतं, त्याप्रमाणे ही वेळात वेळ काढून आज आपलं ह्या समाजापोटी असलेल्या योगदानाच्या खातीर त्या आज इथे या भालवच्या आश्रमामध्ये मराठा लाईफ फाउंडेशन इथे आलेले आहेत आणि ही एवढी मोठी ब्लँकेट, चॉकलेट्स आणि सगळं हा घेऊन हा क्रिसमस सेलिब्रेशनचा ते मुहूर्त साधलेला आहे। खरंच अतुलनीय कार्य हे सगळं करत आहेत आणि याच्याबद्दल फार आनंद वाटतो। या ग्रुपमधली तरुण कार्यकर्ते आता आपल्याकडे बोलले। अशीच एक तरुण कार्यकर्ती हीर्षा या ग्रुपमध्ये सामील झालेली आहे। तिचं भविष्य फार उज्ज्वल आहे असं मला वाटतं, कारण ह्या लहान वयात एवढी ही सोशल कमिटमेंटचे धडे जर ती गिरवत असेल ते पुढे जाऊन ती नक्कीच एक आधारवड या सगळ्या संस्थांचा, NGOजचा ती पुढे नेईल असं मला वाटतं। फिर आप कुछ इसके बारे में बोलिए। तो ओके मेरा नाम हीर शाह है और मैं कॉलेज में पढ़ती हूँ और मैं यूथ फाउंडेशन में एज अ मेंबर हूँ। तो हमने बेसिकली ये अभी अगस्त में चालू किया था और हमको ऐसे लगता है कि अगर हम लोग को सब है, अभी भगवान का दिया हुआ सब है हमारे पास, तो हम उसमें से थोड़ा थोड़ा भी सब कंट्रीब्यूट करें। और मतलब ये एक ऐसे ड्यूटी है, ऐसे थोड़ा थोड़ा भी अगर हम साथ मिलकर देंगे तो बड़ा सा चेंज आ सकता है। तो और कितने लोगों की लाइफ सुधर सकती है। तो हम लोग वही एक वो थॉट लेके सब ऐसे गैदर हुए थे और धीरे धीरे हमारा ऐसे ग्रुप भी बड़ा बन रहा है। तो हम लोग वही होप और प्रे करते हैं कि हम जितने भी टाइम ऐसे ये कंटिन्यूस रख सकें, कुछ भी जो भी हम थोड़ा थोड़ा भी अगर कंट्रीब्यूट कर सकते हैं तो अलग अलग चीज़ों के लिए हम ट्राई करते हैं हेल्प करने की। और बाकी भी हमारे जो एज के लोग हैं वो भी हमें ज्वाइन करें तो अच्छा और अच्छे काम के लिए मॉम डैड और सब सपोर्ट करते हैं और ये तो बहुत अच्छा काम है। तो वही इसीलिए Good. You people are setting the example for the youth of this nation, and that's what everybody has to take this social commitment as even though they are maybe in a better living position,
and really it's quite noteworthy to the thoughts expressed by here on what and why she is doing all this activity. Thank you. बोरोली यूथ फाउंडेशन. बोरोली म्हणजे हे वसईपासूनच जवळ असलेलं शहरी ठिकाण. पण ह्या शहरी ठिकाणच्या लोकांची ही मनोवृत्ती, ह्या तरुणांची, या यूथ फाउंडेशन बोरोलीच्या ह्या तरुणांची, हे सगळे कॉलेजमध्ये शिकत असलेले तरुण आहेत आणि त्यांनी ही जी दिलेली आज दाखवलेली कमिटमेंट आहे आणि ते पुढेही चालू ठेवणार आहेत. हे त्यांची विचारसरणी ही फार महत्त्वाची आहे. किती कोण देतं, काय देतं ह्याला फार महत्त्व नाही आहे, पण देण्याची प्रवृत्ती ही फार मोठी आहे. नाहीतर हे देणारे लोक बरेच आहेत, पण त्यांचं जे देणं पण असतं ते नक्की सत्कार्य लागतं का, हा एक विषय आहे. शिर्डीला तिरुपतीला हुंड्यामध्ये, सिद्धिविनायकाच्या हुंडीमध्ये, लालबागच्या राजाच्या हुंडीमध्ये बरेच पैसे पडतात. काही संस्था त्यापैकी सामाजिक कार्यासाठी वापरतात, पण हे लोक आपल्या पॉकेट मनीमधून किंवा फंड गोळा करून हे अशी एक त्यांची सोशल कमिटमेंट खरोखरच वाखवण्यासारखी आहे. तुम्हा सगळ्यांचं फार अभिनंदन आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरसाठी आणि भविष्यासाठी मी दिलीप राऊत तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. बोरिवली यूथ फाउंडेशनचे कार्यकर्ते आज इथे आलेले आहेत. हे तरुण कार्यकर्त्यांनी आज खास ही ब्लँकेट्स या आश्रमवासींसाठी आणलेली आहेत आणि त्यांचं हे आता हे वितरण होत आहे. जवळजवळ 170 आश्रमवासी इथे आहेत. वेगवेगळ्या थरातील लोक इथे आहेत. म्हणजे ओल्ड एज होम आहे, अपंग आहेत, निराधार आहेत. ह्या ठिकाणी पोलिसांनी दिलेली ही माणसं काही वेळा बरीच असतात आणि निराधार बेघर लोकही असतात आणि अशा रीतीने एक चांगलं कार्य आज ह्या यूथ फाउंडेशनच्या मार्फत होत आहे. एकदम खरोखरच वाखाणण्यासारखं हे काम आहे. समाजापोटी आपण काहीतरी देणं लागतो हा संदेश हे तरुण हा संपूर्ण समाजाकडे ठेवत आहे. देव 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 हा देवळात राहिलेला नाही आहे. ती फार मोठी मंदिरं बांधून आणि ते हुंडीमध्ये पैसे गोळा करून काही लोक ह्या देवाचा बिझनेस करत आहेत. पण हे सगळं बाजूला ठेवून हे तरुण लोक आज एका वेगळ्या अर्थाने या माणसातल्या देवाला हे दान अर्पण करत आहेत असं दिसतं आहे. हे सगळे कॉलेजमधले तरुण आपलं स्वतः शिक्षणाचं टाईम टेबल सांभाळून आणि सगळं करून हा वेळ प्रत्येक याच्यासाठी देत आहेत आणि देत असताना म्हणजे आता त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे की महिन्यातला 2 दिवस 3 दिवस जसं काय मिळेल तसा ते ह्या गरीब लोकांसाठी वेगवेगळ्या निराधार NGOज आहेत, संस्था आहेत, त्यांच्यासाठी हे मदत करणार आहेत. हे सगळं वाखवण्यासारखं आहे आणि पिक्चर्स आणि पिझ्झा खाण्यामध्ये पैसे न घालता हे तरुण आपले हे पैसे चांगल्या कार्यासाठी वापरत आहेत. हा एक खरोखरीच एक अवर्णनीय आनंद, सात्विक आनंद यांना मिळतो आहे. एक हे चांगलं काम होत असताना दिसत असताना मलाही एक हे फार चांगल्या कार्याला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं. हे मलाही चांगलं संयुक्तिक वाटतं. बोरिवली येथील यूथ फाउंडेशन चे हे कार्यकर्ते किती तरुण कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्यांनी आता इथे या भालवली आश्रमामध्ये आश्रमवासीसाठी हा म्युझिकल चेअरचा खेळ चालू केलेला आहे. मेरा कुछ नहीं
मराठा लाईफ फाउंडेशन ही एक NGO आहे. तळागाळातल्या लोकांसाठी जे ओल्ड एज होम म्हणा, नशामुक्ती केंद्र म्हणा, या सगळ्यांसाठी आणि जे अपंग आहेत, निराधार आहेत, त्या सगळ्यांसाठी हे आपुलकीचं घर म्हणून एक हे केंद्र आहे. आणि अशा केंद्राला या वसई, विरार आणि मुंबई परिसरातील, इवन मुंबईच्या बाहेरच्या परिसरातील बरेच मान्यवर लोक व्हिजिट देत असतात, आपल्या परीने डोनेशन देत असतात. आज आपल्या ठिकाणी हा भोजनाचा कार्यक्रम हा भाईंदरचे सुप्रसिद्ध लोकनेते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गिरकर साहेब आलेले आहेत आणि त्यांचे सहकुटुंब ते आलेले आहेत आणि आज त्यांच्यातर्फे हा बोलण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असे वेगवेगळ्या संस्था आणि वेगवेगळे कार्यकर्ते नेहमीच येऊन या आश्रमाकरता मदत करत असतात. कारण हे आश्रमाचं कामच आहे की तळागाळातल्या लोकांसाठी, दीनदुबळ्यांसाठी ते कामं करत असतात. आणि मग अशा दात्यांची ही जी काय नेहमी मदत मिळते ती एक वाखाणण्याजोगी आहे. त्याच्याबद्दल त्यांचे आभार. या भालवलीच्या मराठा लाईफ फाउंडेशन या NGOतर्फे चालवल्या जाणाऱ्या आश्रमामध्ये त्यांचा दिवस सकाळच्या प्रार्थनेने चालू होतो. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर विविध कार्यक्रम TV वरती दाखवले जातात, कार्यक्रम आयोजित केले जातात आणि नाश्त्यानंतर घेतला जातो. नंतरच्या काळात आता दुपारचं हे स्वादिष्ट भोजन दररोज दिलं जातं. काही वेळा ह्या भोजनासाठी बरेच दातेही मिळतात आणि अशा रीतीने मोर दॅन म्हणजे 170पेक्षा जास्त आश्रमवासींना असे भोजन मिळतं. त्याच्यानंतर संध्याकाळी थोडं नाश्ता असतो, चहा आणि रात्रीचं जेवण. अशा रीतीने ही सगळी या आश्रमवासीयांची जबाबदारी या मराठा लाईफ फाउंडेशनने घेतली जाते. याच्या कमी बरेच लोकांचे सहकार्य मिळतं आणि त्यांचे दातेही चांगल्या रीतीने मदत करत असतात आणि या लोकांच्या मदतीच्या माध्यमातूनच हे सगळं घडत असतं. आणि या कामी किसन लोखंडे यांचा परिवार ही कार्यरत असतो. एक सर्वस्व वाहिलेले एक माणूस म्हणून किसन लोखंडे परिवाराचं एक कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि ही खरोखरीच आपल्या एक घरातली माणसं म्हणून ह्या आश्रमवासीयांना ते ट्रीट करत असतात. प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली जातात. विविध प्रकारचे एक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात नेहमी. आज 27 डिसेंबर हा खास एक ख्रिसमस सेलिब्रेशन आणि न्यू इयर सेलिब्रेशन असा एक हा दिवस आज इथे साजरा होत आहे. वेगवेगळ्या लोकांनी दिलेली आता हे जे भाईंदरचे शिवसेनाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री गिरकर यांनी आता फळं आणली आणि सगळं शंकर विरकर यांनी फळं आणि हे धान्य ची भेट खास ते भाईंदर येऊन घेऊन आलेले आहेत. अशा दातांचे आभार मानावे तेवढे फार कमी आहेत. कारण ह्या दातांच्या एकंदर देणगीवरती आणि दातृत्वावरतीच आश्रमाचा एवढ्या आश्रमाचा 170पेक्षाही जास्त इथे लोक आहेत. काही अपंग आहेत, काही निराधार आहेत. नशामुक्ती केंद्रही इथे चालवलं जातं, गोशाळा आहे. आणि अशा या ह्याच्यातून आजचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री शंकर विरकर इथे येऊन त्यांच्या दातृत्वाचा एक गुण त्यांनी इथे दाखवलेला आहे आणि भरपूर मदत देऊन आता जेवणाचा कार्यक्रमही त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. भरपूर मदत घेऊन आले आहेत. आणि अशा या लोकांना जे माणसामध्ये देव बघतात त्यांना देव नक्कीच साथ देणार आणि त्यांचंही आणि त्यांच्या कुटुंबाचं हे चांगलं भलं होणार असं मला वाटतं. मी दिलीप राऊत आजच्या ह्या सोहळ्याला मला उपस्थित राहण्याचं इकडे भालवली आश्रमामध्ये भाग्य मिळालं हे मला फार कृतकृत झाल्यासारखं वाटतं. धन्यवाद. या वर्षामध्ये कोविड-19चा हा जो काय प्रादुर्भाव झाला आणि काही लोकांचा, जनसामान्य आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, पोलीस आहेत आणि बऱ्याच काही ज्येष्ठांचा आणि चांगल्या कार्यकर्त्यांचा या वर्षामध्ये या कोविडच्या संसर्गामध्ये मृत्यू झालेला आहे.
अतिशय वाईट वाटतं इथे. पण आज या 27 डिसेंबर रोजी आज माझी या मराठा लाईफ फाउंडेशनच्या भालवली येथील या आश्रमामध्ये, आश्रम हे नाव मुद्दाम ठेवलेलं आहे कारण इकडे विविध लोकांची म्हणजे जे निराधार आहेत, अपंग आहेत, अधू आहेत, नशामुक्ती केंद्र इथे चालवलं जातं. या संकुलामध्ये व्हिजिट दिल्यानंतर एक नवं चैतन्य मिळते आणि 2020चं हे वर्ष संपताना आज इथे उपस्थित राहताना मला एकदम चांगलं एक एनर्जेटिक वाटतं, भारवल्यासारखं वाटतं. कारण इथे हे जे किसन लोखंडे आणि त्यांच्या परिवाराने चालवलेला हा जो आश्रम आहे हा पूर्णपणे विनामूल्य लोकांना सेवा देतो. 170हून जास्त आश्रमवासी इथे आहेत. त्यांना संपूर्णपणे अन्न, वस्त्र, निवारा आणि इव्हन वैद्यकीय सोय पण इथे त्यांची केली जाते. आणि अशा या कामाला सगळ्या चांगल्या लोकांनी सपोर्ट करावा आणि त्यांच्या ह्या फार मोठ्या या मानवतेच्या मंदिरामध्ये त्यांनी उभारलेले हे सत्कार्य त्यांना सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असं मला वाटतं. त्यांचे डिटेल्स मी या पोस्टमध्ये मी टाकतोच आहे. आणि तिकडे ते हे बँक अकाउंट दिलेलं आहे, त्यांचा IFSC नंबर दिलेला आहे. आपण ह्या अकाउंट्समध्ये आपल्याला जेवढी आर्थिक मदत करता येईल किंवा आपल्या लोकांचे कोणाचे वाढदिवस असतील, लग्नाचे वाढदिवस असतील, हे पण इथे आपण एक दिवस येऊन साजरे करू शकतात. एक दिवसाचा खर्च हा जवळजवळ 18 ते 20 हजारापर्यंत सगळा अन्नधान्याचा आणि जेवण खावण हा सगळा नाश्ता याचा संपूर्ण खर्च असतो. तर आपण एक दिवसाचा हा खर्च देऊन आपला वाढदिवस एका चांगल्या प्रकारे ह्या मानवतेच्या मंदिरामध्ये आपण साजरा करू शकाल आणि ह्याचं अनुकरण आपण करावं आणि बाकीच्यांना पण हे सांगावं असं मी जरूर म्हणेन. एक सगळ्यांना एक चांगलं आदर्शदायी असं हे संस्था ही किसन लोखंडे आणि यांच्या परिवारातर्फे चालवली जाते. किसन लोखंडेचा परिचय मी करून देईलच पुन्हा. तरी पण आज या आश्रमाला भेट देताना एक चांगलं वाटलं. महाप्रसादाचं पण एक सेवन झालं आणि बरेच एक चांगला तरुण यांचा गट इथे विद्यार्थ्यांचा आला होता आणि त्याने पण त्या बोरिवलीच्या फाउंडेशनने, यूथ फाउंडेशनने इथे ही ब्लँकेटची माझ्या पाठीमागे जी रास दिसते ती दिली. एक भाईंदरचे विरकर हे ठाणे जिल्हा म्हणजे भाईंदर हा जिल्हा तिथला उपविभाग प्रमुख, ठाणे जिल्ह्याचे उपप्रमुख इथे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आले होते. त्यांनी पण जेवण स्पॉन्सर केलं होतं आणि भरपूर अन्नधान्याच्या गोणी आणि फळफळावळ ते घेऊन आले होते. अशा रीतीने एक चांगल्या या संस्थेला सगळेजणांनी मदत करावी आणि एक आपलं सत्कार्य आपल्या हातातून घडेल. या मानवतेच्या मंदिरातल्या माणसामध्ये असलेल्या या देवाला एक चांगली एक आपली भक्ती अर्पण करा असं मी नेहमी म्हणेल. मी दिलीप राऊत आज तुमचा हा इथून रजा घेतो. धन्यवाद.